मित्रांनो नमस्कार. आपण बुद्धिमत्ता चाचणीचा व्हिडिओ सर्वच प्रकरणांवर सर्वच घटक आणि घटकांवर आपण तयार करून टाकलेला आहे. आपण सर्वांनी या बुद्धिमत्ता चाचणीच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण व्हिडिओ करून टाकले ते पाहिले असतील. आज आपण एका नवीन अशा घटकाला सुरुवात करणार आहोत ज्या घटकाचं नाव आहे सांकेतिक भाषा. बऱ्याच वेळी आपण पाहतो की पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा लष्कर असेल, भारताचे जवान असतील जे सीमेवर आहेत किंवा काही गुप्तचर यंत्रणा असतील, ह्या सर्वांमध्ये एक सांकेतिक भाषेचा वापर करण्याचं प्रचलन असतं. कारण निरोप तर गेला पाहिजे पण पाठवलेला निरोप हा कोणालाही कळाला नाही पाहिजे. अशा प्रकारे तो पाठवायचा निरोप जो आहे तो सांकेतिक भाषेत सांगितला जातो आणि मग सांकेतिक भाषेमध्ये सांगितलेला निरोप कशा प्रकारे दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाते. मग अशा प्रकारे हे जे काही सांकेतिक भाषा आहे या सांकेतिक भाषामध्ये आपण आज पाहणार आहोत घटक 10.1 अंकांचा वापर. या सांकेतिक भाषेमध्ये काही अंक वापरले जातात. ते अंकांचा कसा वापर करतात ते आपण पाहूया. काही उदाहरण घेऊया. आपण पहिलं उदाहरण घेऊया. एका सांकेतिक भाषेत गरम हा शब्द 724 असा लिहितात. तर मगर हा शब्द कसा लिहावा. आता मित्रांनो या ठिकाणी बघा की अशा प्रकारचे काही सांकेतिक भाषा दिलेली असतात आणि त्या सांकेतिक भाषेसाठी आपल्याला काही अंक दिलेले असतात आणि हे अंक आपल्याला ओळखायचे असतात. पर्याय आहेत. दुसरा आहे 274, तिसरा पर्याय आहे 472 आणि चौथा पर्याय आहे 247. आता या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षामध्ये आली असेल आपल्याला की गरम हा शब्द 742 असं लिहिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अशी मांडणी करता येईल की ग र आणि म. तर ग साठी त्यांनी 7 घेतले, र साठी 2 घेतले आणि म साठी 4 घेतले. आता कधी कधी असं असतं परंतु कधी कधी याच्याही वेगळं काहीतरी घेतलेलं असतं. म्हणजे ग साठी 7च घेतलं असं काही नाही. तर ग साठी ते 2ही घेऊ शकतात, कधी 4ही घेऊ शकतात. पण सर्वसामान्यपणे पहिल्या शब्दासाठी पहिला अंक या पद्धतीने सुद्धा विचारतात परीक्षेमध्ये. म्हणून आपण आधी सोप्याकडून सुरुवात करायची मग अवघडाकडे जायचं. मग आधी आपण सोप्याकडून सुरुवात केली की त्यांनी ग साठी 7 घेतलंय, र साठी 2 घेतलंय, म साठी 4 घेतलंय. ग र म बरोबर 724. तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे ते आहे मगर. म्हणजे मगर बरोबर काय. आता मगर म्हणजे या ठिकाणी मानून घ्यायचं म ग आणि र. आता म साठी काय घेतलंय आपल्या माहितीप्रमाणे त्यांनी 4 घेतलंय. ग साठी काय घेतलंय 7 घेतलंय आणि र साठी त्यांनी 2 घेतले. म्हणजे साधारणपणे आपण जर पाहिलं तर म ग र हा शब्द 472 असा आपल्याला लिहावा लागतो. 472 मग पर्यायामध्ये आहे का कुठेतरी बघायचं. 472 इथं पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 472 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 472 असेल. कसं आलं आपण पाहिलं. आधी आपण याची मांडणी करून घेतली आणि मांडणीच्या आधारे त्याचं उत्तर शोधले.
तर त्याचं उत्तर आले 472. अशा प्रकारे या प्रश्नामध्ये आपण असा हा जो काही प्रकार आहे तो पाहिला की ज्यामध्ये या सांकेतिक भाषेतील शब्दासाठी काही अंकांचा वापर केला होता. म्हणजे मगर हा शब्द अशा प्रकारचा मानले गेलेला आहे 472 या प्रकारे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. अधिकाधिक सराव. जर आपण अधिकाधिक सराव केला तर आपल्याला अधिकाधिक गुण याच्यामध्ये मिळू शकतात. म्हणून अधिकाधिक सराव करणं खूप गरजेचं आहे. प्रश्न दुसरा घेऊया. एका सांकेतिक भाषेत दोन बरोबर 6, 3 बरोबर 12, 5 बरोबर 30, तर 4 बरोबर किती किंवा 4 ला काय लिहिलं आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये यावं लागेल. पर्याय 1 16, पर्याय 2 12, पर्याय 3 24 आणि पर्याय 4 20. मित्रांनो, या ठिकाणी सांकेतिक भाषेमध्ये 2 ला 6 वापरलेलं आहे, 3 ला 12 वापरलेलं आहे आणि 5 ला 30 वापरलेलं आहे. तर यावरून आपल्या लक्षामध्ये येतं की यांनी काय केलेलं आहे. तर 2 ला 6 म्हणजे 2 गुणिले 3 बरोबर 6, म्हणजे 2 ला 3 ने गुणलेलं आहे म्हणून 6 त्याला धरलेलं आहे. म्हणजे 2 ला 3 ने गुणाकार केलेला आहे म्हणजे त्याचं 6 त्यांनी सांकेतिक भाषेत धरलेलं आहे. म्हणजे 2 ला 6, 3 ला 12 म्हणल्यावर 3 गुणिले 4, 4 त्रिक 12, म्हणजे त्यांनी 3 च्या पुढची संख्या घेतलेली आहे 4, त्याचा गुणाकार केला. म्हणजे 2 च्या पुढची संख्या 3, त्याचा गुणाकार. मग 3 च्या पुढची संख्या 4, त्याचा गुणाकार. मग 5 चा बघा, 5 च्या पुढची संख्या 6, त्याचा गुणाकार 30. म्हणजे याच्यामध्ये काय त्यांनी संकेत केलेला आहे की जी संख्या आहे त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्याच्या पुढची संख्या घेऊन त्याचा गुणाकार करायचा. मग आपल्याला असंच करावं लागेल. आपल्याला काय विचारलंय 4, मग 4 च्या पुढची संख्या कुठली येईल 5 येईल. मग दोघांचा गुणाकार किती येईल तर दोघांचा गुणाकार 20 येईल. म्हणजे या गणितामध्ये आपल्याला 4 गुणिले 5, कारण 4 च्या पुढची संख्या घेतलेली, 2 च्या पुढची 3 त्याचा गुणाकार, 3 च्या पुढची 4 त्याचा गुणाकार, 5 च्या पुढची संख्या 6 त्याचा गुणाकार 30. तसं मग 4 संख्येचा विचारलाय आपल्याला. मग काय करावं लागेल, 4 च्या पुढची संख्या 5 घ्यायला लागेल. मग 5 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 5 बरोबर 20. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल आपला, पर्याय क्रमांक येईल बरोबर उत्तराचा, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4. अचूक उत्तराचा क्रमांक येईल आपला पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या सांकेतिक भाषेमधले शब्द आणि त्यासाठी वापरलेले अंक जेव्हा जेव्हा आपल्याला परीक्षेला विचारले जातात तेव्हा तेव्हा ते खूप सोप्या पद्धतीने विचारले जातात. फक्त आपल्याला त्याची मांडणी करता आली पाहिजे की हे नेमकं आलंय कसं, आणि मग त्याच्या आधारे आपल्याला उत्तरापर्यंत सहज जाता येतं. अशा प्रकारे आपण या उदाहरणातून शिकलेलो आहे. पुढचे काही उदाहरण घेऊयात आपण. पुढचं एक उदाहरण घेऊया. प्रश्न पुढील घेऊया. प्रश्न 3. एका सांकेतिक भाषेत
एका सांकेतिक भाषेत 15 बरोबर 51, 39 बरोबर 93, 12 बरोबर 21 असे लिहितात, असे लिहितात. तर 34 हा अंक कसा लिहाल? प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1 37, पर्याय क्रमांक 2 43, पर्याय क्रमांक 3 84 आणि पर्याय क्रमांक 4 45. आता या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो फार सोप्या पद्धतीने विचारले, कारण मला सरळ सरळ या ठिकाणी 15 चे 51 झाले, म्हणजे हे संख्यांची येणारीची आदलाबदल झाली. हे 1 इकडे गेले 5 इकडे आले, म्हणजे संख्यांची आदलाबदल उलटे सुद्धा केले. संख्याने 15 ला 51 केले, 39 ला काय केले 93 केले, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा संख्यांची आदलाबदल केली. आणि 12 ला सुद्धा त्यांनी आदलाबदल करून 21 केले, म्हणजे 12 ची सुद्धा आदलाबदल केली. एक आधी होता तो नंतर गेलाय, 2 नंतर होता तो आधी घेतला, अंकांची आदलाबदल केली. तसं मग आता काय विचारले त्यांनी आपल्याला? विचारले 34. मग जर आपण 34 अंकांची आदलाबदल केली तर काय येईल? हे 3 इकडे जातील, हे 4 इकडे येतील, म्हणजे 43 होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. कारण या प्रश्नामध्ये अंकांची आदलाबदल करून येणारी संख्या, म्हणजे या प्रश्नाच्या प्रकारामध्ये अंकांची आदलाबदल केलेली आहे आणि अंकाची आदलाबदल करून येणारी संख्या हेच या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न 4. एका सांकेतिक भाषेत भारत या शब्दासाठी भारत 3, 4, 5 हे अंक व महाराष्ट्र या शब्दासाठी 6, 7, 8, 9 अंक वापरले. तर महाभारत या शब्दासाठी महाभारत हा शब्द कसा येईल? आपल्याला विचारले महाभारत कसं येईल. पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 1 6, 7, 3, 5, 4. पर्याय क्रमांक 2 67,345. पर्याय क्रमांक 3 34,500.
67 आणि पर्याय क्रमांक 4 35,647. मित्रांनो, या प्रश्नाच्या प्रकारामध्ये आपल्याला भारत शब्द विचारलाय. आता भारत जो शब्द आहे, भा र आणि त जर विचार केला आपण तर भारतसाठी काय वापरले? 3, 4 आणि 5. म्हणजे भार होतो 3, 4, 5 असं त्यांनी अंक वापरलेले आहेत. महाराष्ट्र, महाराष्ट्र यासाठी काय वापरलेलं आहे? 8, 6, 7, 8 आणि 9. 6, 7, 8 आणि 9. म्हणजे म साठी 6, हा साठी 7, रा साठी 8, ष्ट साठी 9. म्हणजे थोडक्यात काय? महासाठी काय वापरलेलं आहे? 6, 7. आणि भारत साठी काय वापरलेलं आहे? तर भारत साठी वापरले 3, 4, 5. म्हणजे महासाठी वापरलेलं आहे 6, 7 आणि भारत साठी वापरलेले 3, 4, 5. मग आपण जर हा शब्द महाभारत असा जोडून घेतला, महाभारत, तर काय होईल? मग महा म्हणजे 6, 7 आणि भारत म्हणजे 3, 4 आणि 5. म्हणजे 6, 7, 3, 4, 5 म्हणजे 67,345. म्हणजे बघा कुठे पर्यायामध्ये आहे का? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 6, 7, 3, 4 आणि 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला महाभारत हा शब्द 6, 7, 3, 4, 5 या पर्यायाप्रमाणे लिहिता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांच्या प्रकारामध्ये असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि त्याचा अशा प्रकारे आपल्याला सहजपणे उत्तर काढता येतं. अशा प्रकारचे उदाहरणं आपण पाहिली की ज्या उदाहरणांमध्ये अंक आणि सांकेतिक भाषा या दोघांचा सहसंबंध अशा प्रकारे आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला त्या प्रश्नाच्या उत्तराला पर्यायातून सहजपणे शोधता येईल. फक्त यासाठी आपल्याला अधिकाधिक सराव करणं खूप गरजेचं आहे. जर आपण अधिकाधिक सराव केला तर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहजपणे काढता येतील. फक्त आपल्याला उत्तर काढण्यापूर्वी त्याचा सराव असणं गरजेचं आहे की हे कसं येईल, याचं काय याच्यामध्ये वापरलेलं आहे, याच्यामध्ये काय त्यांनी सांकेतिक भाषा वापरलेली आहे, हे जर आपल्याला कळलं तर त्याचं उत्तर आपल्याला काढणं काहीही अवघड जाणार नाही. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत 4 बरोबर 16, 4 बरोबर 16, 6 बरोबर 36, 6 बरोबर 36, 7 बरोबर 49, तर 3 बरोबर किती? 3 बरोबर किती येईल? पर्याय बघूया आपण. पर्याय 1 6, पर्याय 2 9, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 आहे 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 21. मित्रांनो, आता या सांकेतिक भाषेतल्या गणिताकडे पाहता क्षणी आपल्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या संख्या म्हणजे याचे वर्ग आहेत.
4 चा वर्ग 16, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49. म्हणून विचारलेला प्रश्न आहे 3 चा वर्ग 9. म्हणजे सरळ प्रश्न विचारला की 4 चा वर्ग 16 आहे, 6 चा वर्ग 36 आहे, 7 चा वर्ग 49 आहे, तर 3 चा वर्ग किती आहे? म्हणजे जर आपल्या वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या जर पाठ असल्या तर आपल्याला अशा प्रकारे गणिताकडे पाहायला क्षणिक लक्षात येईल की याचं उत्तर काय. मग 3 चा वर्ग किती आहे? तर 3 चा वर्ग 9 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. त्याचं उत्तर 3 चा वर्ग 9, 3 गुणिले 3. अशा प्रकारे या प्रश्नामध्ये फक्त वर्ग संख्या दिलेल्या आहेत. 4 चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4, 6 चा वर्ग म्हणजे 6 गुणिले 6 आणि 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, 49. पुढील प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रश्न पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 6. एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत 2 बरोबर 8, 4 बरोबर 64, 4 बरोबर 64 आणि 1 बरोबर 1. तर प्रश्न पुढे असं लिहिलेलं आहे आणि तो घेऊया आपण. असे लिहितात. 1 बरोबर 1 लिहितात. तर 3 बरोबर किती? तर 3 ला कसं लिहावं लागेल असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 27, पर्याय क्रमांक 2 9, पर्याय क्रमांक 3 16 आणि पर्याय क्रमांक 4 18. मित्रांनो, या प्रश्नाकडे सुद्धा पाहता क्षणी आपल्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये सुद्धा काय आहे. तर याच्यामध्ये सर्व घन आहे, घन संख्या. जसं पहिल्या गणितामध्ये आपण पाहिलं की सर्व वर्ग संख्या आहे, तसं इथं सुद्धा घन संख्या आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 8. म्हणजे 2 चा घन 8. 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64. म्हणजे 4 चा घन 64. 4 1 4, 4 2 8, 4 3 16, 4 2 8, 4 3 12, 4 3 16 आणि 16 3 64. म्हणजे 4 चा घन 64. 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1. म्हणजे 1 चा घन 1. म्हणून काय करावं लागेल आपल्याला? तुमच्याकडे 3 म्हणजे काय करावे? 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. म्हणजे 3 चा घन बरोबर 27. जसं पहिल्या गणितामध्ये वर्गसंख्या विचारल्या 4 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, तर 3 चा वर्ग. तसं इथं पण त्यांनी 2 चा घन, 4 चा घन, 1 चा घन, तर 3 चा घन. तर 3 चा घन किती निघाला? 3 चा घन येईल 27. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नाच्या आधारे आपण सांकेतिक भाषेतले प्रश्न सहजपणे सोडवू शकतो. फक्त यासाठी आपल्याला काळजीपूर्वक विचारलेला प्रश्न समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे.
जर आपण काळजीपूर्वक प्रश्न समजून घेतला तर आपल्याला त्या प्रश्नाचं अचूक उत्तर काढायला खूप मदत होते. म्हणून आपल्याला वर्ग संख्या, धन संख्या, मूळ संख्या, सम संख्या, विषम संख्या ह्या सुद्धा अंक जे आहेत हे आपल्याला थोडेसे पाठ असणं गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला असे प्रश्न काही लवकर सोडवता येत नाही. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेऊया. एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत 93 बरोबर 27, 24 बरोबर 8, 72 बरोबर 14, तर 48 खाली लिहू इकडे 48 बरोबर किती? पर्याय घेऊया. 1 64, 2 12, 3 32, 4 16. आता याही प्रश्नामध्ये खूप सोपं विचारलंय बघा. सगळ्यांचा गुणाकार केलाय फक्त. 9 गुणिले 3 बरोबर 27, 9 3 27. 2 गुणिले 4 बरोबर 8, 8 4 2 8 आणि 7 गुणिले 2 बरोबर 14. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार म्हणजे पुढची संख्या. तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? मग 4 आणि 8 चा गुणाकार करावा लागेल. 8 चौक 32. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3 जे आहे 32. सरळ सरळ काय केले? दोन संख्येचा गुणाकार केले बरोबर त्याचं उत्तर आलं. यांचा गुणाकार आहे तो त्यांचा गुणाकार. 9 3 27, 4 2 8, 7 2 14. तसं मग इकडं 8 चौक 32 किंवा 4 8 32. अशा प्रकारे याचं उत्तर येईल. मग पर्याय क्रमांक 3 32. पुढचा प्रश्न घेऊयात. एका सांकेतिक भाषेत सांकेतिक भाषेत 25 ही संख्या 25 ही संख्या 275. 25 ही संख्या 275 अशी आणि 45 ही संख्या 45 ही संख्या 495 अशी लिहितात. तर 34 ही संख्या कशी लिहावी किंवा कशी लिहाल? प्रश्नचिन्ह. पर्याय 11,
पर्याय 2, पर्याय 200 दुसरे आहेत. पर्याय 1 384, पर्याय 2 473, पर्याय 3 374, पर्याय 4 394. आता मित्रांनो या प्रश्नामध्ये अशा प्रकारची संख्या दिलेली आहे की 25 बरोबर 275. बघा इथे 2 आहे, इथे 5 आहे, इथे 2 आणि 5 आहे. मग त्यांनी काय केले माहिती का, 2 अधिक 5 बरोबर 7 होतात. मग हे 7 काय केले त्यांनी या 2 आणि 5 च्या मध्ये ठेवलेले, म्हणजे दिलेल्या संख्येची बेरीज जी आलेली आहे ती दोघांच्या मध्ये ठेवलेली. इथे तसं केलं बघा, 4 अधिक 5 बरोबर आले 9 आपले. मग 4 आणि 5 च्या मध्ये 9 आले, 495 आले. तसं मग काय करायचं इकडे, 3 अधिक 4 बरोबर 7 येतील. आणि मग याच्या जर 3 आणि 4 च्या जर मध्ये आपण 7 ठेवले तर त्याचं उत्तर येईल 374. म्हणजे 374 हे या प्रश्नाचं उत्तर येईल, जो की पर्याय क्रमांक 3 आहे, 374. अशा प्रकारे दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज दिलेल्या संख्येच्या मध्ये ठेवलेली आहे. म्हणजे दिलेल्या संख्या अंकांची बेरीज केली दोघांच्या मध्ये ठेवलेली, एवढं उत्तर त्यामध्ये आहे. म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 374. अशा प्रकारे या प्रश्नामध्ये आपण अशा प्रकारची सांकेतिक भाषा पाहिली की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अंकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द त्या ठिकाणी दिलेले असतात आणि त्याच्या आधारे आपल्याला बरोबर उत्तर शोधायचं असतं. आणि ते बरोबर उत्तर शोधत असताना आपल्याला काही थोड्याफार प्रमाणात का होईना आपण त्याची मांडणी सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. आपण जर मांडणी केली नाही आपल्याला जर आपण करत गेलो तर कदाचित एखादं आपलं जर राहिले विसरून तर मात्र आपलं उत्तर चुकण्याची शक्यता वाढते. पुढचा प्रश्न घेऊया. सरावासाठी प्रश्न क्रमांक पुढील. एका सांकेतिक भाषेत भाषेत 1 2 3 बरोबर 6, 2 3 4 बरोबर 9 आणि 732 बरोबर 12. तर 524 बरोबर किती येईल? प्रश्नचिन्ह. पर्याय 1 11, पर्याय 2 8, पर्याय 3 9, पर्याय 4 14. आता या प्रश्नामध्ये खूप सोपी पद्धत दिली आहे आपल्याला. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6 म्हणजे दिलेल्या अंकांची बेरीज केलेली. 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 9 आलेले. 4 आणि 3 7 आणि 2 9. तसं 7 अधिक 3 अधिक 2 बरोबर 12. 7 आणि 3 10 आणि 2 12 म्हणजे दिलेल्या अंकांची बेरीज आलेली. तसं काय केलेलं आहे ठिकाणी? तसं 5 अधिक 2 अधिक 4 असं करायला लागेल आपल्याला. 5 आणि 4 2 5 आणि 4 9 2 11 म्हणजे उत्तर
आपण येईल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 11 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. अशा प्रकारे दिलेल्या अंकातील संख्येतील जे काही अंक आहेत त्याची बेरीज केलेली आहे आणि त्याची बेरीज म्हणजे त्याच्या पुढची संख्या. अशा प्रकारच्या याच्यामध्ये संकेतांक दिलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न पुढचा घेऊया. एका सांकेतिक भाषेत सांकेतिक भाषेत 1 ला 2, 1 ला 2, 2 ला 3, 3 ला 4, 4 ला 5 व 5 ला 6 म्हटले तर 5 गुणिले 3 अधिक 4 बरोबर किती? बरोबर किती? प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1 19, पर्याय क्रमांक 2 29, पर्याय क्रमांक 3 35, पर्याय क्रमांक 4 54. आता यामध्ये बघा आपल्याला 1 च्या पुढची संख्या घेतलेली आहे म्हणजे आता या ठिकाणी काय होणार? आपल्याला 5 च्या पुढची संख्या 6 घ्यावी लागेल, गुणिले 3 च्या पुढची संख्या 4 घ्यावी लागेल, अधिक 4 च्या पुढची संख्या काय होणार? 5 घ्यावी लागेल. मग पंच भागोबेव या ठिकाणी आधी गुणाकार करावा लागेल आणि नंतर मग त्या ठिकाणी आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल. म्हणजे 6 चोक 24 आणि पुन्हा 5 24 आणि 5 29 म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे? 29 चा 2 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण या ठिकाणी काय दिले त्यांनी? 1 ला 2, 2 ला 3, 3 ला 4, 4 ला 5, 5 ला 6, 7 ला 8 अशी केलेली म्हणजे त्याच्या पुढची संख्या. तर मग काय करायचं? 5 ची पुढची संख्या 6, 3 च्या पुढची 4, 4 च्या पुढची 5. मग गुणाकार आणि बेरीज करून घ्यायची. आधी गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची. मग त्याचं उत्तर येईल आपल्याला पर्याय क्रमांक 2 29. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहत आहोत. शेवटचे 2 प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. आपण बराचसा लांब व्हिडिओ झालेला आहे. आपण त्याला अधिक लांब न करता आपण आता या ठिकाणी मी शेवटचे 2 प्रश्न घेतो मी आणि या ठिकाणी थांबतो. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत आहात. प्रश्न 11. एका सांकेतिक भाषेत, आता फारसं काही जास्त लिहिणार नाही मी, एका सांकेतिक भाषेत थोडं शॉर्टकट लिहितो. एका सांकेतिक भाषेत 2 बरोबर 4, 3 बरोबर 8 आणि 5 बरोबर 10 तर 2 अधिक 3 गुणिले 5 बरोबर किती? पर्याय 1 84, पर्याय 2 120, पर्याय 3 30 आणि पर्याय 4 25. आता याही प्रश्नामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, याही प्रश्नामध्ये संख्या दिलेल्या आहेत. फक्त मानून घ्यायचं आपल्याला एवढी बाकी आहे. 2 बरोबर किती आहे? 4 आहे. अधिक 3 बरोबर किती आहे? 8 आहे. आणि गुणिलेचे गुणिले चिन्ह 5 बरोबर किती आहे? 10 आहे. मग परत ते काय करायचं त्याच्यामध्ये आणि गुणाकार करून घ्यायचा. 4 आणि याचा गुणाकार केला आपण, गुणाकार नंतर मग बेरीज केली आपण. पंच भागोबेव आधी गुणाकार मग भागाकार मग बेरीज मग वजाबाकी. मग याचा गुणाकार केलाय
आणि यांची बेरीजची जसं ते ठेवली आहे दोघांची बेरीज झाली मग 84 म्हणजे पर्याय क्रमांक किती आपला 1 येईल पर्याय. अशा प्रकारे या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले अंक फक्त मांडून घ्यायचे आणि मांडून दिलेल्या ठिकाणी त्याचं बेरीज करणे एवढंच आहे. मग पुन्हा शेवटचा प्रश्न घेऊया आपण. बघा शेवटच्या प्रश्नामध्ये एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत 1 2 3 बरोबर CAT 5 2 8 बरोबर BAT आणि 3 9 8 बरोबर COG. तर काय विचारलं आपल्याला 5 2 3 बरोबर किती प्रश्नचिन्ह. पर्याय 1 BAT, पर्याय 2 COT, पर्याय 3 BAC आणि पर्याय 4 AOG. आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे 1 2 आणि 3 बरोबर काय दिलेलं आहे C A आणि T. ठीक आहे. त्यानंतर 5 2 आणि 8 बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला B A A खाली घेऊयात आणि G BAG. आता बघा या ठिकाणी 2 आहेत, या ठिकाणी 2 आहेत, या ठिकाणी A आहे, या ठिकाणी A. म्हणजे या ठिकाणी आले आपल्याला A बरोबर 2 हे मिळालेले आहे. A बरोबर किती मिळालेले आहे 2. आता इथे बघा G बरोबर 8 आहे, G बरोबर 8 आहे, G बरोबर 8 आहे आणि मग 3 बरोबर C येईल, 3 बरोबर C येईल. मग आता उरलेलं काय आहे, उरलेलं पद काय उरलं आपलं 3 9 आणि 8. 3 9 8 बरोबर काय घेतलेलं आहे ते काढून घ्यायचं या ठिकाणी. आणि विचारलेला प्रश्न काय आपला 5 2 3. मग 5 बरोबर 2 बरोबर आणि 3 बरोबर काय आहे बघा. तर 5 बरोबर B, 2 चा आपण हे काढले आणि 3 चं काय मग 3 चं C म्हणजे BAC हा पर्याय बघा B A आणि C म्हणजे BAC कुठे पर्याय आपल्याकडे C मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 BAC. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बराचसा मोठा झालेला आहे. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. परीक्षा खूप जवळ आलेली आहे. चांगला अभ्यास करा, सराव करा. काही अडचण वाटली तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन ऑन करा. आपण थांबूयात. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.